नाशिकच्या सुचेतानगरमध्ये सामुदायिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। सुचेतानगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला यश आले असून येथे नवीन सामुदायिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। आमदार प्राध्यापक सौ देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष आमदार निधीतून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून उत्साहात संपन्न झाले। या सोहळ्याला नाशिक महानगरपालिकेचे आदरणीय नगरसेवक चंद्रकांत खोडे, रुपाली निकुळे, मंगला नन्नावरे यांच्यासह संध्या कुलकर्णी, मयूर रौंदळ, अक्षय पाटील, निलेश आमले, चैतन्य कुटे, कौस्तुभ सोनवणे, निलेश जाधव, देवांश क्षीरसागर आणि अजय गोरविले आदी प्रॉमिनंट व्यक्ती उपस्थित होत्या। तसेच या प्रसंगी प्रभागातील नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। आमदार प्राध्यापक सौ देवयानी सुहास फरांदे यांच्या पुढाकारातून आणि पाठपुराव्यातून हा विकास प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे। या सामुदायिक सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक हक्काचे आणि सोयीस्कर ठिकाण उपलब्ध होणार असून यामुळे स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते। मित्रमंडळाच्या माध्यमातून सुचितानगर इथं सह्याद्री नगरमध्ये आज त्या ठिकाणी सभामंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं। माझ्या आमदार निधीमधून त्या ठिकाणी आमच्या या प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका संध्याताई कुलकर्णी, आमचे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांतजी खोडे, आमचे यशवंतभाऊ निकुळे, आमच्या प्रभागाच्या सभापती मंगलाताई ननावरे, प्रकाशभाऊ ननावरे आणि आमचे सुनीलभाऊ खोडे आणि सुनीलजी देसाई आणि सह्याद्री मित्रमंडळाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। आपला देश दिवसेंदिवस आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशक्त भारत आपण घडवत आहोत आणि ह्या सशक्त भारतमध्ये आपण बघितलं असेल की जागतिक स्तरावरती आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये आता 3 नंबरमध्ये वरती जगामध्ये पोहोचलेलो आहोत। ही आमच्यासाठीची मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आता जगातला कुठलाही देश नाहीये की जो डोळे वटारून भारताकडे बघू शकतो। तेवढी हिंमत आता कोणामध्येही राहिली नाही, तेवढा सक्षम आमचा भारत देश झालेला आहे। भारत माता की जय।